नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर तुषार वाक्से एसएसटी महाविद्यालयातर्फे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण येथे तृतीय वर्षा कला शाखेतील संशोधन पद्धती या विषयावरती थोडंसं चर्चा करणार आहोत। संशोधन पद्धती म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी। संशोधन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर आपण येथे करत असतो। त्यासाठी आपल्याला वेगवेगळी तथ्य गोळा करावी लागतात आणि या तथ्य गोळा करत असताना आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागतो। मग आपण त्या तथ्य गोळा करत असताना किंवा तथ्य संकलन करत असताना आपल्याला कोणकोणत्या पद्धती इथे वापरायच्या आहेत, कोणकोणत्या पद्धती आपल्याला उपयोगाच्या आहेत, आपण याविषयी येथे चर्चा करणार आहोत। म्हणून आज आपण संशोधन पद्धतीमधील तथ्य संकलन हा भाग इथे बघणार आहोत। तथ्य संकलन या घटनेवरती किंवा या विषयावरती अनेक अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत। त्यामध्ये श्रीमती पॉलिन यंग व गुड व हॅट या अर्थतज्ञांच्या व्याख्या महत्त्वाच्या आहेत। तथ्य संकलन म्हणजे नेमकं काय? तथ्य संकलन म्हणजे नेमकं थोडक्यात सांगायचं झालं तर तथ्य म्हणजे माहिती आणि संकलन म्हणजे गोळा करणे। मग तथ्य संकलनाचा अर्थ काय होतो? माहिती गोळा करणे किंवा माहितीचे संकलन करणे, माहिती संघटित करणे। ज्यावेळी आपण एखाद्या विषयावरती संशोधन करत आहोत त्यावेळी आपल्याला त्या संशोधनाच्या संबंधित वेगवेगळी माहिती संकलित करावी लागते आणि त्याच्याच अनुषंगाने श्रीमती पॉलिन यंग यांनी तथ्य संकलनाची एक व्याख्या केली। त्यांनी काय म्हटलेले की तथ्य म्हणजे भौतिक जगामध्ये ज्याला सत्य म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे। तथ्य म्हणजे काय तर भौतिक जगामध्ये ज्याचा सत्य म्हणून स्वीकार करण्यात आलेला आहे ते म्हणजे तथ्य संकलन। आणि गुड व हॅट यांच्या मते तथ्य हे एक अनुभवजन्य सत्यापनीय निरीक्षण आहे। सत्यापनीय निरीक्षण असं त्यांनी म्हटलेले। सत्यापनीय निरीक्षण असं का म्हटले? कारण तथ्यांच्या आधारे आपण खरी माहिती गोळा करीत असतो, सत्य माहिती आपण उलगडीत असतो। मग आता तथ्यांच्या व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला पुढल्या भागामध्ये तथ्यांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा बघायचे आहेत। मग आता तथ्यांचे प्रकार सांगताना तथ्यांचे प्रमुख दोन स्त्रोतांमध्ये प्रकार सांगितले जातात किंवा तथ्यांचे प्रमुख दोन स्त्रोत सांगितले जातात। त्यामध्ये एक आहे प्राथमिक तथ्य आणि दुसरं आहे द्वितीय तथ्य। एक भाग आहे प्राथमिक तथ्य किंवा त्याला प्राथमिक स्त्रोत सुद्धा आपण म्हणू शकतो आणि दुसरं आहे द्वितीय तथ्य, त्याला आपण द्वितीय स्त्रोत सुद्धा म्हणू शकतो। मग आता प्राथमिक तथ्य म्हणजे नेमकं काय? प्राथमिक तथ्यांचे सुद्धा उपप्रकार पडतात, ते आपल्याला बघायचे आहे। प्राथमिक तथ्य म्हणजे काय की ज्यावेळी संशोधन करता त्याच्या अध्ययन क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा करतो त्यावेळी त्याला प्राथमिक तथ्य म्हटलं जातं। म्हणजे समजा आपण उद्या एखाद्या विषयावरती स्वतः आपण संशोधन करत आहोत तर त्या संशोधन करण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रामध्ये स्वतःला जाऊन ज्यावेळी माहिती गोळा करावी लागते त्यावेळी तो संशोधनाचा जो काही प्रकार आहे तो प्राथमिक तथ्यामध्ये मोडला जातो किंवा प्राथमिक तथ्यात गणला जातो। मग प्राथमिक तथ्यांचे उपप्रकार पण आहेत। मग प्राथमिक तथ्यांचे जे काही प्रकार सांगितले जातात त्यामध्ये पहिला मुलाखत, निरीक्षण, प्रश्नावली आणि अनुसूची हे प्रमुख चार प्रकार आहेत। ह्या चार प्रकारांच्या साहाय्याने संशोधन करता त्याच्या अध्ययन क्षेत्रात जाऊन त्याच्या परीने तो माहिती गोळा करत असतो। आता मुलाखतीचा जर विचार केला तर मुलाखतीमध्ये काय होतं की संशोधन करता अध्ययन क्षेत्रामध्ये जाऊन संशोधनाशी संबंधित असलेल्या व्यक्तींची मुलाखत घेत असतो आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून तो त्याला आवश्यक असलेली माहिती गोळा करत असतो। ह्या प्रकारामध्ये लक्षात ठेवा संशोधन करता काय करतोय त्याला आवश्यक असलेली माहिती तो प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून गोळा करत असताना त्याला मिळणारी माहिती विश्वसनीय असेल याकडे तो जास्त लक्ष देतो। आणि मुलाखत करता सुद्धा काय होतं की समोरच्या व्यक्तीला एक पूर्णपणे विश्वसनीय माहिती देण्याचा प्रयत्न करतो। दुसरा प्रकार आपण बघितलाय निरीक्षण। निरीक्षणाच्या प्रकारात काय होतं की संशोधन करता अध्ययन क्षेत्रात जाऊन निरीक्षणाच्या माध्यमातून संशोधन करत असतो। निरीक्षण प्रकारामध्ये संशोधन करता कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घेत नाही किंवा त्याला प्रश्न सुद्धा विचारत नाही, तर त्याच्या दृष्टिक्षेपात जे काही त्याला दिसेल त्याच्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्याला जी काही माहिती संकलित करता येईल ती सर्व माहिती तो संकलित करत असतो। म्हणजे निरीक्षण सुद्धा तथ्य संकलनाच्या घटनेमध्ये एक प्रमुख स्त्रोत आहे। त्यानंतर पुढला प्रकार जो आहे प्रश्नावली।
आता बऱ्याच वेळा काय होतं की संशोधनकर्त्याला अध्ययन क्षेत्रात जाऊन माहिती गोळा करणं शक्य होत नाही. बऱ्याच वेळा संशोधनकर्त्याचे अध्ययन क्षेत्र हे व्यापक किंवा विस्तृत असू शकते. तर अशा वेळी संशोधनकर्त्याला सर्वच घटनांचे निरीक्षण करणे किंवा तेथील जाऊन लोकांची मुलाखत घेणे शक्य नसते. त्यावेळी संशोधनकर्ता काय करतो, एक प्रश्नावली तयार करतो. प्रश्नावलीमध्ये काय होतं की संशोधनकर्त्याला आवश्यक असलेल्या माहितीच्या संदर्भात तो विविध प्रश्न तयार करतो, प्रश्नांची एक सूची तयार करतो आणि ती प्रश्नांची सूची तो त्याच्या अध्ययनकर्त्यांकडे किंवा ज्याची मुलाखत घ्यायची आहे किंवा ज्या विषयाशी संबंधित त्याला माहिती गोळा करायची आहे त्या संबंधित लोकांकडे ती प्रश्नावली पाठवली जाते आणि त्या लोकांकडून ती प्रश्नावली तो पुन्हा भरून घेत असतो. आता प्रश्नावली ही पोस्टाने पाठवली जाते आणि प्रश्नावलीमध्ये काय होतं की प्रश्नावलीमध्ये प्रश्न आणि त्याच्या खाली उत्तर लिहिण्यासाठी एक जागा सोडली जाते. त्यामुळे उत्तर देणाऱ्या व्यक्तीला प्रश्नावली हा प्रकार खूप सोप्या पद्धतीने हाताळता येतो आणि मोजक्या भाषेमध्ये उत्तरदाता आपल्या प्रश्नांची उत्तर त्या प्रश्नावलीत देत असतो. आणि ह्या मोजक्या भाषेतून किंवा मोजक्या शब्दातून सुद्धा संशोधनकर्त्याला त्याच्या संशोधनाविषयी आवश्यक असलेली सर्व माहिती म्हणजे तथ्य गोळा करता येतात. त्यानंतर प्राथमिक तथ्यांचा दुसरा शेवटचा भाग जो आहे तो आहे अनुसूची. अनुसूची हा सुद्धा प्रश्नावलीचाच एक उपप्रकार आहे. ज्या प्रकारे आपण प्रश्नावलीमध्ये प्रश्नांची एक सूची तयार करतो किंवा एक यादी तयार करतो आणि ती प्रश्नावली आपण पोस्टाने पाठवतोय, अनुसूचीमध्ये फक्त काय होतं की अनुसूचीमध्ये संशोधनकर्ता एक प्रश्नांची यादी तयार करतो आणि ती अनुसूची स्वतः संशोधनकर्ता अध्ययन क्षेत्रात जाऊन ज्या विषयावरती त्याला अध्ययन करायचं आहे त्या विषयाच्या संबंधित व्यक्तींकडे ती अनुसूची देतो आणि त्यांच्याकडून ती अनुसूची त्वरित भरून घेतली जाते. त्यामुळे संशोधनकर्त्याला अनुसूची सुद्धा संशोधनामध्ये एक महत्वाचा भाग आहे. प्राथमिक तथ्यांचे हे प्रमुख 4 उपप्रकार आहेत. कोणकोणते 4 उपप्रकार बघितले? मुलाखत, निरीक्षण, प्रश्नावली आणि अनुसूची. ह्या 4 उपप्रकारानंतर आपल्याला द्वितीय स्त्रोतांकडे वळायचे आहे. द्वितीय तथ्य किंवा द्वितीय स्त्रोत असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ज्याप्रमाणे प्राथमिक तथ्यांचे 4 उपप्रकार पडतात त्याचप्रमाणे द्वितीय तथ्यांचे सुद्धा 2 उपप्रकार आहेत. म्हणजे द्वितीय तथ्य 2 उपप्रकारात विभागले गेले आहेत. यामध्ये एक व्यक्तिगत प्रलेख आणि एक सार्वजनिक प्रलेख या दोघांचा समावेश होतो. कोणते 2 उपप्रकार आहेत? एक व्यक्तिगत प्रलेख आहे आणि एक सार्वजनिक प्रलेख आहे. मग आता व्यक्तिगत प्रलेखामध्ये सुद्धा व्यक्तिगत प्रलेखाचे पुन्हा 4 उपप्रकार पडतात. व्यक्तिगत प्रलेखाचे पुन्हा 4 उपप्रकार आहेत. ह्यामध्ये आत्मचरित्र किंवा जीवनचरित्र, त्याचबरोबर दैनंदिनी, पत्रे आणि संस्मरणे किंवा आठवणी यांचा समावेश होतो. आता व्यक्तिगत प्रलेख म्हणजे काय? तर नेमकं व्यक्तिगत प्रलेखाची मोजक्या भाषेत व्याख्या करायची झाल्यास असं सांगता येईल की व्यक्तिगत प्रलेखामध्ये व्यक्तीने स्वतः एक लिखित स्वरूपात माहिती ठेवलेली असते आणि यात लिखित माहितीच्या आधारे संशोधन करता त्याच्या संशोधनाविषयी आवश्यक असलेली सर्व तथ्य संकलित करत असतो. व्यक्तिगत प्रलेखामध्ये काय होते की संशोधनकर्ता काय करतोय की लिखित स्वरूपात जी माहिती त्याला मिळते ती माहिती तो गोळा करण्याचा प्रयत्न करतो. मग आता ह्यामध्ये जो पहिला भाग आहे आत्मचरित्र किंवा जीवनचरित्र, यामध्ये काय होतं की आत्मचरित्रामध्ये जे थोर विचारवंत होऊन गेले, जे थोर समाजसुधारक होऊन गेलेले अशा लोकांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहून ठेवलेले आहेत. त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी समाजातील विविध घटना, त्यांच्या भावना, त्यांचे विचार हे व्यक्त केलेले आहेत आणि ह्या आत्मचरित्राच्या माध्यमातून सुद्धा संशोधनकर्त्याला संशोधन करताना विविध माहिती संकलित करण्यास मदत होते. जीवनचरित्र हा काय भाग आहे? तर जीवनचरित्रामध्ये लक्षात ठेवा की बऱ्याच वेळा बरेच मोठे मोठे असे जे तज्ञ व्यक्ती आहेत किंवा समाजसुधारक आहेत ते स्वतःचं आत्मकथन लिहिण्यास तयार नसतात किंवा ते स्वतःचं आत्मकथन लिहित नाहीत. तर अशा लोकांवरती दुसरं कोणती तरी व्यक्ती त्यांच्या जीवनावरती एक जीवनपट लिहित असते किंवा त्यांच्या जीवनाची माहिती लिहित असते. त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये कसं योगदान दिलेलं आहे, मग त्याला आपण जीवनचरित्र म्हणतो. मग जीवनचरित्र म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीबद्दल दुसरी कोणती तरी व्यक्ती माहिती लिहिते, दुसऱ्या व्यक्तीने माहिती लिहिलेली असते, त्यावेळी त्याला जीवनचरित्र म्हटलं जातं.
मग अशा या जीवनचरित्राच्या माध्यमातून सुद्धा करत्याला त्याच्या संशोधनाविषयी आवश्यक असलेली सर्व माहिती गोळा करता येते. त्यानंतर दुसरा भाग आहे व्यक्तिगत प्रलेखाचा, दैनंदिनी. तर दैनंदिनीचा विचार केला तर बघा, आपल्या सर्वांना सुद्धा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना दररोज डायरी लिहिण्याची सवय असेल. मग दैनंदिनी म्हणजे काय? डायरी. आपण दररोज बघा, रात्री बरेच जण काय होतं की रात्री एक त्यांना निवांत वेळ मिळतो किंवा झोपायच्या टायमाला दिवसभरामध्ये त्यांच्यावर ज्या काही घटना घडल्या त्या घटना आपण तिथे लिहित असतो. मग अशा अनेक जुन्या विचारवंतांच्या दैनंदिनी आज सुद्धा संशोधनामध्ये सापडल्या जातात आणि त्या दैनंदिनीच्या माध्यमातून सुद्धा संशोधनकर्त्याला त्याच्या संशोधनाविषयी आवश्यक असलेली सर्व माहिती गोळा करता येते. म्हणजे दैनंदिनी सुद्धा संशोधनकर्त्याला संशोधनासाठी महत्वाचे एक भाग आहे. त्यानंतर आहेत पत्रे. प्राचीन काळामध्ये इतिहासकालीन अनेक पत्रे आपल्याला आज सुद्धा सापडतात. ब्रिटिशकालीन पत्रे आज सुद्धा आपल्याला सापडतात. त्या काळात जो काही पत्र व्यवहार होत होता त्या पत्र व्यवहारांच्या माध्यमातून आपल्याला त्या काळातील जीवनचरित्र किंवा त्या काळातील सामाजिक घटना किंवा समाज जीवन यांची माहिती मिळते. मग अशा पत्रांच्या माध्यमातून संशोधनकर्त्याला सुद्धा त्या काळातील माहिती किंवा त्या काळातील संशोधनाविषयी अभ्यास करता येतो. त्याचबरोबर आहे संस्मरण किंवा आठवणी. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपल्या संस्मरण किंवा आठवणी आपण कुठेतरी लिहून ठेवत असतो, त्याची नोंद करत असतो आणि याच पद्धतीने या संस्मरण किंवा आठवणी आपल्याला संशोधनासाठी संशोधनकर्त्याला उपयोगी पडत असतात. म्हणजे व्यक्तिगत प्रलेखाचे सुद्धा आत्मचरित्र, दैनंदिनी, पत्रे आणि आठवणी किंवा संस्मरण हे सुद्धा उपयोगाचे ठरतात. आता व्यक्तिगत प्रलेखाबरोबर द्वितीय तथ्यांचा पुढला जो भाग आहे, दुसरा उपप्रकार आहे, तो आहे सार्वजनिक प्रलेख. सार्वजनिक प्रलेख काय असतो? हा शासकीय किंवा बिगर शासकीय लोकांमार्फत त्याची कुठेतरी नोंद करून ठेवलेली असते, त्याचा कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. आणि हे रेकॉर्ड एकतर प्रकाशित स्वरूपात असतात किंवा अप्रकाशित स्वरूपात असतात. म्हणजे बघा, जर आपण विचार केला तर शासकीय किंवा बिगर शासकीय संस्था दरवर्षी किंवा प्रत्येक वेळेला काही रेकॉर्ड हे प्रकाशित करत असते किंवा काही रेकॉर्ड हे गोपनीय ठेवले जातात, ते अप्रकाशित स्वरूपाचे असतात. आणि अशा प्रकाशित व अप्रकाशित रेकॉर्डच्या माध्यमातून सुद्धा संशोधनकर्त्याला त्याच्या संशोधनासाठी आवश्यक असलेली सर्व तथ्य संकलित करता येतात. तर मित्रांनो, आज तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण संशोधन पद्धतीमध्ये संशोधन करण्यासाठी जी काही माहिती आपण गोळा करतोय, जे काही आपण तथ्य संकलन करतोय, त्या तथ्य संकलनासाठी आपण विविध प्रकार, त्यांचे उपप्रकार आपण इथे बघितलेले आहेत. या प्रकार आणि उपप्रकारांच्या माध्यमातून आपण विविध स्वरूपाचे संशोधन पुढे नेऊ शकतो किंवा आपण संशोधनाला एक वेगळी दिशा देऊ शकतो. मला असं वाटतं की माझ्या या तथ्य संकलनाच्या माध्यमातून तुम्हाला तथ्य संकलनावरती बरीचशी माहिती मिळाली असेल. धन्यवाद.